जालन्यातील भोकरदन तालुक्यातील थिगलखेडा गावातील काही शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागाची लागवड केली होती। सुरुवातीला 2 मस्टर देखील निघाले होते, मात्र कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जीपणामुळे अनुदान मिळाले नसल्याचा आरोप करत आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निवेदन उधळून आपला रोष व्यक्त केलाय। दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकाकडे वारंवार निवेदनाद्वारे मागणी करून देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसल्यानं आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर लवकरात लवकर फळबागांचे अनुदान मिळावं ही मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे राहणाऱ्या सुजाता भूषण निश्चित या 27 वर्षीय नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या 1.5 वर्षीय बाळासह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी मयत सुजाताचे वडील रामकृष्ण गाजरे यांनी निफाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला सासऱ्याच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत व फिर्यादी रामकृष्ण प्रभाकर गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निश्चित यांच्याशी झालेला होता। मात्र विवाहानंतर सातत्याने सासरी तिचा छळ केला गेला। माहेरून पैसे आणावे, तसेच काम करत नाही, झोपून राहते अशा वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जायचा। या त्रासाला कंटाळून सुजाता हिने दिनांक 25 जून रोजी आत्महत्या केली। या सुमारास त्यांच्या शेतातील शेतमळ्यामध्ये आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला गुरुभूषण निश्चित याच्यासह उडी मारून आत्महत्या केली। या शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी तालुका निफाड येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आलेले। या पथकातील स्वयंसेवक यांनी शेततळ्यामध्ये बुडालेल्या मायलिकाचा मृतदेह बाहेर काढले। पोलिसांनी मयत सुजाताचे पती, सासू सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तर या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। उरणमधील JNPT बंदर मार्गावर केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12:30 वाजता घडली। JNPT कडून तळोजा येथे फॉस्फरिक ॲसिड वाहून नेणारा टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक नियंत्रण कक्षाकडून टँकर सुरक्षित काढण्यासाठी तिला व्यवस्थित ठिकाणी हलवण्यात आली। या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाहीये, मात्र फॉस्फरिक ॲसिडने भरलेल्या टँकर असल्यानं काही काळ परिसरात धोका निर्माण झाला होता। राजस्थानमधील बांसवाडा येथील आदिवासी समाजाच्या DNA चाचणीवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या विरोधात आज शेकडो आदिवासी समाजाने आंदोलन सुरू केलं आहे। तर जिल्हा लिपिक तिराहा यांनी आज मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळत मंत्रिपदावरून त्यांना हटवण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे। आदिवासी है समाज, एक तीर एक कमान, आदिवासी है समाज। अंकित जी इसकी कॉपी। सरकार के शिक्षा मंत्री है मदन दी दिलावर, जिन्होंने आदिवासी समाज के लिए शोभनीय और अभद्र टिप्पणी करी है, जिसका आदिवासी समाज में रोष है, उसका ही विरोध प्रदर्शन किया जा रहा है, जिससे आदिवासी समाज की गर्व और निष्ठा बनी रहे और आदिवासी समाज की क्या शक्ति है ये मदन दिलावर और बीजेपी सरकार को पता चल सके। आपका पूरा नाम? मांग है सरकार से सरकार से यही मांग है कि मदन दिलावर जो शिक्षा मंत्री हैं वो अपना इस्तीफा सौंपे और जो बीजेपी सरकार आदिवासी समाज विरोधी रही है वो भी अपना जो सरकार की नीतियां हैं वो आदिवासियों के पक्ष में रखें और आदिवासी समाज जो पिछड़ा रहा है उसके निर्माण में, उसके उन्नति में अपना आमदन योगदान निभाए। आपका नाम? अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारींना वेळ मागितला असता वेळ न दिल्यानं महिला पावसात भिजत उभा राहिल्याचा प्रकार अनूपपूरमध्ये घडला आहे। आज जिल्हा मुख्यालयात जिल्हाभरातील दुर्गम ग्रामीण भागातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या काही मागण्यांबाबत जिल्हाधिकारी आशिष वशिष्ठ अनूपपूर यांची भेट घेण्याची विनंती केली, मात्र जिल्हाधिकारी आशिष वशिष्ठ यांनी महिलांना वेळ न दिल्याचं सांगण्यात येत आहे। अंगणवाडी सेविकांचा संपर्क आणि पोषण ट्रॅक्टर 2 ॲप चालू आहेत।
जे मोबाईलवर वापरायचे आहेत आणि एकाने अंगणवाडी केंद्रात जाऊन सकाळी 7 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि इतर विभागांचे काम अंगणवाडीद्वारे केले जाते. महिला नवीन शिक्षण धोरणांतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत प्रवेश देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र या सर्व अर्जांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महिलांना त्यांना अर्ज द्यायचे होते. जिल्हाधिकाऱ्यांसाठी ही पहिलीच घटना नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आधीही कधीच लांबून आलेल्या लोकांच्या महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांना कधीच वेळ नसतो, म्हणून ते पत्रकारांपासूनही दूर असतात असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पावसात भिजत अंगणवाडी महिलांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यालयात 5 मिनिटं उशिरा पोहोचलो तर जिल्हाधिकारी आम्हाला लाल शाई लावून गैरहजर करतात. मात्र आम्ही 1 तासापासून पावसात भिजत उभे आहोत, मात्र जिल्हाधिकारी आम्हाला बाहेर काढतात. त्यांच्या चेंबरमध्ये ते येत नव्हते, त्यामुळे महिलांचे मौन धैर्य खचले आणि महिला पावसात भिजताना पाहून जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती करत राहिल्या. मात्र जिल्हाधिकारी आशिष वशिष्ठ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या चेंबरमध्ये फक्त 5 जणांना बोलावले आणि इतरांचे बोलणे ऐकून घेतले आणि भेटल्यानंतर ते स्वीकारले. उनके लिए वो ब्लॉक स्तर पे मीटिंग रखने के लिए बोले हैं कि सभी कार्यकर्ताओं की ब्लॉक स्तरीय मीटिंग होगी और मैं कई सारे कार्यकर्ता आपको जानना चाहती हैं, देखना चाहती हैं, क्योंकि वो जानती नहीं है और आपसे बात करना चाहती हैं. तो बोले ब्लॉक स्तरीय हम मीटिंग करेंगे डीपीओ सर के साथ और वहाँ पे हम सारी कार्यकर्ता सहायिकाओं से मिलेंगे. तो आज की हमारी बातें यहाँ पर हो गई. संपर्क के लिए अभी जिलाधिकारी महोदय बुलाए हैं, तो मैं वहाँ पे जिनकी जो समस्या है मानदेय संबंधी या अन्य समस्या वो कार्यकर्ता रुक जाए. बाकी कार्यकर्ताओं से मैं निवेदन चाहूँगी. धन्यवाद, आप लोग आए. आज का सभा यहीं पे समाप्त होता है. बहुत बहुत सभी को धन्यवाद. विजय लक्ष्मी कहाँ पे है? मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथून मोठी बातमी समोर येत आहे, जिथे अन्न अधिकारी ममता सिरसाम यांनी मध्य प्रदेश सरकारच्या नगर विकास आणि गृहनिर्माण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या दीनदयाल किचनवर छापा टाकला आणि बेकायदेशीरपणे वापरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. या प्रकरणी अन्न अधिकाऱ्याने पंचनामा तयार करून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. काही काळापूर्वी दीनदयाल किचनमधूनही 2 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर केवळ घरगुती गॅस सिलेंडरचाच कंत्राटदार बेकायदेशीरपणे वापर करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचे कनेक्शन कोणाच्याही नावावर घेतलेले नाही. काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला ठरवायचे असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. एवढंच नाही तर HP गॅस एजन्सी दीनदयाल रसोई यांना कनेक्शन न देता बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर कसे पुरवत होती, हाही चर्चेचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणात दीनदयाल किचनचे कंत्राटदार सुभाष रघुवंशी यांची भूमिका संशयास्पद वाटत असून जिथे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरायचे होते तिथे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर बऱ्याच दिवसांपासून होत होता. ब्युरो रिपोर्ट, प्राची सक्सेना, मध्य प्रदेश. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने होत असलेल्या सर्व विकास कामांना गती देण्याच्या सूचना रेल्वेने दिल्या आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेचे जोधपूर DRM पंकज कुमार सिंग यांनी जोधपूर मेरता रोड नोखा रेल्वे विभागाची सखोल पाहणी करताना विविध चालू विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला असून त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोटन, मेरता रोड, नागौर, नोखा आणि देशनोक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची कसून पाहणी करून उच्च दर्जाचे बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कार्यकारी नियंत्रणांना दिले आहेत. यावेळी त्यांनी स्थानके आणि फिरत्या भागात प्रवासी सुविधांच्या विस्तारासंबंधीचे कामे गांभीर्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीचा एक भाग म्हणून DRMने मारवाडा मुंडवा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. जोधपूर मेरता रोड बिकानेर रेल्वे मार्गाच्या विंडो ट्रेलिंग तपासणी दरम्यान DRMने रेल्वे ऑपरेशन, ट्रॅक, पूल, OHE, विद्युतीकरण आणि सेक्शनचे लेव्हल क्रॉसिंग गेट्सशी संबंधित सर्व मानकांचे बारकाईने निरीक्षण केले आणि ते सर्व समावेशक निरीक्षण ठेवतील. येत्या पावसाळ्याच्या दिवसात योग्य ते संवर्धन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, प्राची सक्सेना, मध्य प्रदेश.
धमरा ब्लॉकच्या नांदणी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने पती पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. ते व्हायरल होण्यापासून वाचवण्यासाठी एका तरुणाने 10 लाख रुपयांची मागणी केली असून पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी तरुणाला अटक केली आणि त्याच्याकडून 3 मोबाईल फोन आणि 3 सिम कार्ड जप्त केले आहेत. क्राईमचे डीएसपी हेमप्रकाश नायक यांनी सांगितले की नंदिनी पोलीस स्टेशन परिसरातील अहिवरा भागातील एका जोडप्याने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली की एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ बनवला आणि तो अज्ञात व्यक्तीला पाठवून ब्लॅकमेल करत होता. व्हिडिओ व्हायरल करण्यास सांगितले आणि 10 लाख रुपयांची मागणी देखील केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताची ओळख पटवून साहू अहिवरा या दाम्पत्याच्या घरी तो चोरी करण्यासाठी 2 वेळा गेल्याचं त्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 3 मोबाईल फोन आणि 3 सिम कार्ड जप्त केले. क्राईम डीएसपीने सांगितलं की आरोपी 2017 आणि 18 मध्ये यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जायचा, पण यूपीएससी मध्ये नापास झाल्यानंतर तो घरी परतला. त्यानंतर आरोपीनं चोरी आणि ब्लॅकमेलिंग सुरू केली. ये नंदनी थाना क्षेत्र का मामला है. एक प्रार्थी जो है वो थाने में रिपोर्ट दर्ज कराया कि उसके जो निजी पलों को किसी ने वीडियो बना लिया और वीडियो बना करके उसको सेंड किया है. सेंड करने के बाद उसको 10 लाख रुपया उससे मांगा जा रहा है. इस बात को पुलिस अधीक्षक महोदय ने बहुत गंभीरता से लिया. गंभीरता से लेने के बाद उसको क्राइम ब्रांच को अवगत कराया गया कि ऐसा प्रकार का मामला हुआ है. इस मामले में आरोपी जो है पढ़ा लिखा बी किया हुआ लड़का है. उसका बताना है कि 2017-18 में वो यूपीएससी की तैयारी करने दिल्ली गया हुआ था. पीएससी और यूपीएससी में अनसक्सेस होने के बाद उसकी आर्थिक हालत ख़राब हो गई, ऐसा बता रहा है वो. लेकिन ऐसा नहीं लगता. अपराधी प्रवृत्ति का व्यक्ति है. 2 साल पहले इसने मोटरसाइकिल चोरी किया था. आज वो पकड़ा गया है मोटरसाइकिल उसकी. और उस घर पे 2 बार वो अटेम्प्ट पहले भी कर चुका है, 2 बार चोरी कर चुका है. तीसरी बार जब चोरी करने गया तो रोशनदान से देखा उसने कुछ चीज़ें निजी बलों को जीते हुए घर वालों को, तो उसकी नीयत बदल गई. नीयत बदलने के बाद उसने वीडियो रिकॉर्डिंग करने के बाद वो भयादोन करने लगा. सर, प्रार्थी ने पैसा दिया था कि नहीं, प्रार्थी ने कोई पैसा नहीं दिया है और आरोपी ने भी कहीं भी वीडियो वायरल नहीं कर पाया है. उससे पहले ही वो दर दबोचा गया. ये 2 लोगों का जो सिम लिया था, हाँ, उस पर कोई एक्शन नहीं. 2 लोगों का सिम उसने उनको बेवकूफ़ बनाकर उस चालाकी से उससे लिया कि मुझे घर में बात करना है करके उससे सिम चुरा लिया उसने उससे. बाद में जब उन लोगों ने देखा कि हमारा सिम गायब है तो वो हम पुलिस उनको पकड़ भी ली और पकड़ने के बाद उनको गवाह बना रही पुलिस. कल्याण डोंबिवली बेकायदा बारच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. कल्याण पूर्वेतील सत्यम बार, कल्याण पश्चिमेतील वेंटेज, डोंबिवलीतील 3 ते 4 बारसह ढाब्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. कारवाई झाली का नाही? लोड करून आण ना, काय प्रॉब्लेम. कोलसेवाडी परिसरातील सत्यम बार बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनुप मिश्रा असं या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून कोपरखैराणे नवी मुंबई येथून 4 मित्र कोंडेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेऊन निघताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून पाण्यात उतरले होते. पाण्याचा आणि कोंडीचा
अंदाज न आल्यानं अनुप मिश्रा याचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. तर पावसाळा सुरू होत नाहीये त्यात पूर्वी कोंडेश्वर येथील धबधब्यावर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येते. काय सांगाल या संदर्भात? आज सकाळी 10च्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथून आम्हाला फोन आला की बाबा कोंडेश्वरला एक मुलगा बुडालेला आहे, तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत मिळावी. त्यामुळे माझी टीम त्या ठिकाणी रवाना केली. त्याच दरम्यान ताजीच घटना असल्यामुळे तिथे जे स्थानिक वगैरे असतात ना, आपण पाहतोय की कोंडेश्वरला बाजूलाच गाव वगैरे आहेत आणि ते मच्छी वगैरे पकडायला कंटिन्यू तिथं असतात. तर टीम तिथं पोहोचच तर त्या मुलाला त्यांनी बाहेर काढलं होतं. कारण आपल्याला माहिती आहे अजून पावसाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही आहे. कोंडेश्वरला पाण्याचा तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे की जो जसा धबधबा पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये नॉर्मल वातावरण आहे. एक छोटंसं प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पडते. परंतु हे जे हौशी मुलं माहिती समजली की कोपरखैरणे इथून 4 मित्रांसोबत तिथं आले होते आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये 6-7च्याच दरम्यान तिथं आलं असं त्या उपस्थितांनी सांगितलं. आणि मग ते आपलं आंघोळ आणि पाणी वगैरे खेळण्यासाठी खाली उतरले. कोंडेश्वरला आपण पाहतो की असं नॉर्मल प्लॅटफॉर्म आहे, पण खाली जिथं जी कपार आहे त्या ठिकाणी थोडासा स्लोप आहे. तर ज्यांना पोहताच येत नाही तरी ते पाण्यामध्ये उतरण्याचा ट्राय करतात आणि ते 6-7 फूट हार्डली 6-7 फूट पाणी असेल तिथं. त्यामध्ये तो मुलगा हे झाला. म्हणजे तिघे जण आतमध्ये जाणार होते, पण हे मागे सटकल्यामुळे हे आले. पण तो एक जो आहे अनुप शर्मा नावाचा, वय वर्ष 22, कोपरखैरणे इथून जो आलेला तो त्या ठिकाणी बुडाला आणि त्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन, त्यांचे अधिकारी कर्मचारी, ते स्थानिक लोक, ते कातकरी, आमची टीम, ती बॉडी त्यांनी ऑलरेडी काढलेली होती आणि पुढील याच्यासाठी PM साठी पाठवण्यात आलेली आहे. शिवसेना ठाकरे गटात डॉक्टर विश्वास वळवींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. तर पालघर जिल्ह्यात पाण्याचे आणि आरोग्याचे खूप प्रश्न आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी खूप कामे केली आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या पक्षात आज प्रवेश केलाय. शिवसेनेचे 2 गट असले तरी पालघरच्या जनतेचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावर जास्त आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते पाहतील, ते अधिक सोयीचं होईल. त्याकरिता मी पक्षात प्रवेश केला आहे, असं ते यावेळी म्हणाले. यांचा शिवसेनेमध्ये जो जाहीर प्रवेश सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मी उद्धवजींना विनंती करतोय की त्यांनी डॉक्टर विश्वास वळवी यांना शिवबंधन बांधून त्यांचा प्रवेश या ठिकाणी करून घ्यावा. आज या ठिकाणी डॉक्टर वळवी यांच्या सोबत पालघर मधील असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी मी जाहीर करतोय की डॉक्टर विश्वास वळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. या ठिकाणी त्यांच्या बरोबर या ठिकाणी खुर्शीद निजामी आलेले आहेत, हर्षद पाटील आलेले आहेत, जुनेद मेमन आलेले आहेत, मोहम्मद रजा आलेले आहेत. या सगळ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. या ठिकाणी या सगळ्यांच्या येण्यानं पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचं बहुमोल सहकार्य आपल्या पक्षाला मिळणार आहे. या संपूर्ण जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतोय. या ठिकाणी डॉक्टर विश्वास वळवी यांच्या सामाजिक कार्याची त्यांची प्रेरणा आहे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा संघटनात्मक कामाला करायचा आणि त्या अनुषंगाने मनामध्ये कोणतीही भावना न ठेवता ते स्वतःहून कोणतेही इच्छित पद न घेता किंवा त्याची मागणी न करता या ठिकाणी आपल्या संघटनेची ताकद वाढवण्याकरता पूर्ण बहुमोल सहकार्य देतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे.
आणि त्यांना एक विनंती करण्यात येते की आपण संघटनात्मक बांधणी करताना जे शिवसैनिक पालघर जिल्ह्यातले महत्वपूर्ण आहेत पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन आपल्या संघटनेची ताकद ही जोमाने आणि चांगल्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये वाढवावी अशी त्यांना विनंती करण्यात येते आणि ते नक्कीच या बाबतीत आपलं बहुमोल सहकार्य आपल्या संघटनेला देतील याबद्दल जराही माझ्या मनामध्ये शंका नाही. जय महाराष्ट्र, सगळ्यांचं स्वागत आणि जोरात कामाला लागा. जय महाराष्ट्र.